हा का हो मुरुंबारला फाळके का बरं नाही लावती? ओ दादा तुमच्याशी बोलतोय मी. फाळके का बरं नाही लावती तुम्ही? ते आम्हाला अशीच गाडी दिली ना. कोणी दिलेली आहे अशी गाडी? ते फाळका तुटलेला होता त्याच्यामुळे लावला नाही. मग एखादं मेलं गेलं मुरुम पडल्यात काय करणार तुम्ही? माझी गाडी पडली ना. हा एखादा जण मेला वगैरे तर काय करणार आहे तुम्ही मला सांगा. इकडे पण बोला माऊली, सरळ पण बोला. एखाद्याच्या दगड पडला जर तुमच्या गाडीतून मुरुम खाली पडला तर कसं काय करणार तुम्ही मला सांगा. एखादा जीवानी गेलं तर तुम्ही काय फाळक्याचं उत्तर आहे का तुमचं? हे फाळकं नाही कंपनीने दिलं. कोण आहे तुमचा मॅनेजर? बोलवा त्याला.10 मैल ओझर ते शिंदेपळसे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून चक्क फाळके नसलेल्या ट्रकमधून मुरुमाची वाहतूक केली जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे वाहन चालक संताप व्यक्त करीत असले तरी सरकारी यंत्रणा मात्र सुस्त असल्याचेही दिसून आले. ओझर गावापासून थेट शिंदेपळसे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळणाची सोय होणार असली तरी त्याआधी मात्र वाहनधारकांना मरण यातनाच सहन कराव्या लागत आहे. राज कन्स्ट्रक्शन या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. सद्यस्थितीत हिंगणवेढे गावाजवळ काम सुरू आहे. काम करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असताना त्याकडेच कानाडोळा करण्यात आल्याचे दिसून आले. कामासाठी आवश्यक असणाऱ्या मुरुमाची वाहतूक ज्या ट्रकमधून केली जात आहे, ट्रकला फाळकेच नाही, उडणारी धूळ थेट वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढेच नाही तर चालू ट्रकमधला मुरुम थेट वाहनांवर पडत असल्याने वाहनांचे नुकसानही होत आहे. ट्रकला फाळके का नाही अशी विचारणा केल्यावर संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कंपनीनेच असे ट्रक दिल्याचे उत्तर मिळाले. दररोज छोटे मोठे अपघात घडत असल्याची तक्रार वाहन चालकांनी केली. वाहन चालकांचा जीव धोक्यात असताना सरकारी यंत्रणा मात्र ठेकेदाराच्या बेपर्वाईकडे पद्धतशीरपणे डोळेझाक करीत असल्याने संताप व्यक्त केला जातोय. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.